कोल्हापूरची शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. संजय मंडलिक यांच्या नावावर जे सर्वे आहेत ते निगेटिव्ह दाखवले जात होते. मात्र अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावरतीच विश्वास दाखवला आणि त्यांचंच यादीमध्ये आहे ते नाव जाहीर झालं. आपल्यासोबत संजय मंडलिक साहेब आहेत. साहेब, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. खरं तर नकारात्मक सर्वे तुमच्या बाबतीत आहे ते सातत्याने दाखवले जात होते. आता तुम्ही या सगळ्यांना काय सांगाल? आता खरं म्हटलं तर काही माध्यमातून नकारात्मक सर्वे असं सांगितलं होतं. सर्वे कसा आहे, कुणी केला हे कधी सांगितलं जात नव्हतं. आणि म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा सर्वे केला होता. या विभागामध्ये असलेल्या लोकांचं मत, या युतीमध्ये असलेल्या प्रमुखांचं मत लक्षात घेऊनच मला उमेदवारी दिलेली आहे. आणि नकारात्मक जर आपण म्हणत असाल तर 2014 साली माझा पराभव झाला, ती केवळ 34,000 मतांनी झाला. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2,70,000 मतांनी मी विजय झालो. यावेळी अधिक ताकदीने मी निवडून, हा ठाम विश्वास मला आहे. आणि नकारात्मकता माध्यमातून दाखवून होत नाही. लोक जी मतदानाची प्रक्रिया आपल्या लोकशाहीत आहे, निश्चितपणानं या सगळ्या नकारात्मक जे प्रचार झाला याला चांगलं उत्तर मतदार देतील याचा ठाम विश्वास मला. कोल्हापूरची लढत आता निश्चित झालेली. शाहू छत्रपती महाराज विरोधात तुमची ही लढाई असणार आहे. ही लढाई कशा पद्धतीने असेल, सोपी वाटते का? खरं म्हटलं तर शाहू महाराज त्या बाजूने उभा आहेत आणि या बाजूने मी उभा, ही लढतच नाही. या महायुतीचा मी उमेदवार आहे आणि दुसऱ्या पलीकडे असलेल्या महाविकास आघाडीची ती उमेदवार आहे. दोन आघाड्यांची ही लढत आहे. आणि या आघाडीमध्ये कोल्हापूरला विकास हवा आहे. कोल्हापूरला जुन्या काळामध्ये 50 वर्षाचा जो जाहीरनामा होता त्यातला बहुतांशी जाहीरनामा या 5 वर्षामध्ये पूर्ण झालेला आहे. अजून नव्या पिढीच्या लागणाऱ्या आवश्यक अशा विकासाची जी स्वप्न आहेत, ही स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती फक्त केवळ आणि केवळ या महायुतीत आहे. हा विश्वास सुद्धा लोकांच्या मनामध्ये आहे. पण राज्य सरकारनं केलेलं या 2.5 वर्षातलं काम असेल, केंद्र सरकारनं या 14 पासून आजपर्यंत 10 वर्षामध्ये केलेलं काम असेल, निश्चितपणानं यावर मोहोर कोल्हापूरची जनता उठवेल आणि अधिक ताकदीनं मला उमेदवार करतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. मंडलिक घराणं आणि राजघराणं हा नवा जुनाच असा राजकीय वाद आहे, तो सगळ्यांना माहिती आहे. कारण लढत तशाच पद्धतीने झालेली. यावर्षी पुन्हा एकदा तशी लढत होती. राजघराणं आणि मंडलिक हा वाद काय नवा आहे असं वाद आहे असं मी मानत नाही. हा केवळ निव्वळ योगायोग आहे. कारण कुठं तर राजघराण्याच्या बद्दल आमचा द्वेष आहे, राजघराण्यावर आमच्यावर कुठं रोष आहे, असा प्रसंग कधी घडलेला नाही. माझे आजोबा राजे विक्रमसिंग घाडगेंच्या कडे सर्व्हिसला होते आणि म्हणून त्यांची चाकरी त्यांनी केली होती. पण त्यावेळी सुद्धा मंडलिक साहेब आमदार राजे विक्रमसिंग घाडगेंच्या विरोधात झाले होते. आणि म्हणून राजघराण्यांच्यावर आकस आम्हाला कुठं नाही. विशेषतः कोल्हापूरच्या राजघराण्याबद्दल तर आम्हाला अधिक आदर आहे. राजघराण्यांच्याबद्दल आदर असणं, सन्मान असणं वेगळं आणि आमचा सुद्धा आत्मसन्मान असणं वेगळं. या आत्मसन्मानासाठी आम्ही निवडून लढवतोय आणि तो काय केवळ माझ्या व्यक्तीचा आत्मसन्मान नाही, कोल्हापूरच्या गरीब जनतेचा आत्मसन्मान आहे. तो या निवडणुकीमध्ये सिद्ध होईल. एकसंगतेची आता मोठ कशा पद्धतीने बांधणार, प्रचाराची रणनीती कशी असणार? उमेदवारी जरी म्हणजे आज घोषित झाली असली तर त्याच्या मागच्या 2 दिवसापासूनच या रणनीतीची सगळी सुरुवात झालेली आहे. मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मुश्रीफ साहेब यांची भेट घेतलेली आहे. त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार आमचे मुन्ना माडिक साहेब यांची भेट घेतलेली आहे. आणि सर्व संघटनांशी माझा चांगला संबंध आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष असेल, या संघटनांची बैठक घेऊन आम्ही आता प्रचाराची रणधुमाळी हे सगळे आम्ही आखणार आहोत. आणि उद्याच त्याची सुरुवात होते. उद्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकर्त्यांचा मेळावा बैठक ही पालकमंत्री मुश्रीफ साहेबांनी आयोजित केलेली आहे. उद्या शिवसेनेचे निरीक्षण घेत आहेत. कागल, राधानगरी आणि बुचडगडचा मेळावा कागलला उद्या 11 वाजता होतोय. गडिंगला आजरा चंदगडचा मेळावा उद्या 3 वाजता होतोय. आणि प्रचाराच्या या सगळ्या व्यूहरचना करत असताना पुन्हा सगळ्यांना एकत्र घेऊन पुढच्या काळामध्ये प्रचाराचं नियोजन कसं करायचं त्याचं नियोजन आम्ही सगळी मंडळी बसून करणार. शेवटचा प्रश्न विचारतो. मागच्या वेळी आमचं ठरलंय म्हणून तुम्ही बाजी मारली, यावेळी काय ठरलंय आणि कशा पद्धतीनं मतांची आणि तो आकडा समोर येईल? यावेळी जनतेने काय ठरवलंय हे निश्चितपणानं लक्षात येणार आहे. आणि आमचं ठरलंय त्याच्यापेक्षा या निवडणुकीमध्ये कुठलं स्लोगन घेऊन आम्ही उतरलेलं नाही. तर यावेळी मोदीजींना 400 पार करायचं आहे. त्यामध्ये कोल्हापूरचा खासदार असला पाहिजे, मी एकटाच नव्हे तर पलीकडच्या बाजूचे धैर्यशील माने सुद्धा खासदार असले पाहिजे. या भूमिकेतनं कोल्हापूरची जनता या निवडणुकीमध्ये मतदान करतो आणि मला वाटते मोठी ताकद आम्हाला या मतदारसंघातून, दोन्ही मतदारसंघातून मिळणार. उमेदवारी मिळवण्यासाठी आता संजय मंडलिकांनी बाजी मारलेली आहे. आता निवडणुकीमध्ये ती बाजी मारतात का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण त्यांना उमेदवारी मिळणार का नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. आता मात्र उमेदवारी मिळालेली आहे आणि आता कोल्हापूरची लढाई श्रीमंत शाहू छत्रपती विरोधात संजय मंडलिक यांची असणार आहे. त्यामुळे यामध्ये आता कोण बाजी मारणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, लोकमत, कोल्हापूर. कोल्हापूरची शिवसेने